अखेर चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी ठरली आहे। आमदार प्रतिभा धानोरकर यांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता लोकसभेच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। महायुतीकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर यांची ही थेट लढत होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली। शिवानी वडेट्टीवारसाठी वडील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आग्रही होते, तर दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू केले होते। मात्र अवघ्या 2 दिवस उमेदवारी भरण्यासाठी शिल्लक असताना कालच काँग्रेसने ही यादी जाहीर करत आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। आपल्या लेकीला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे वडेट्टीवारांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। मात्र नुकतंच त्यांनी चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। सातारा लोकसभेचा तिढा अजून देखील सुटलेला नाहीये। सातारा लोकसभेसाठी भाजपकडून छत्रपती उदयनराजे हे भोसले इच्छुक आहेत। 2 दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली आणि मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे जाऊन त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस देखील होते, अमित शहा यांची भेट घेतली। दोघांमध्ये देखील बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळते की ही साताऱ्याची लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाला सोडण्यात आलेली आहे आणि उदयनराजेंनी ही निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर लढवावी अशी देखील माहिती समोर येत आहे। मात्र उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे। अद्याप देखील उमेदवारीबाबत उदयनराजेंचा सस्पेन्स कायम आहे। तिकीट फायनल आहे, मात्र उदयनराजे घड्याळावर लढणार की कमळ या चिन्हावर लढणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील 10 मुख्य ठिकाणाचे जे आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवाराची जी आहे घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मुख्य म्हणजे भंडारा गोंदिया येथील काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर प्रशांत पडोले आणि भारतीय जनता पक्षातर्फे सुनील मेंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर नामदेव किरसान आणि भारतीय जनता पक्षातर्फे अशोक नेते यांची घोषणा करण्यात आलेली आहे। नागपूर येथून काँग्रेस पक्षातर्फे विकास ठाकरे यांची घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच भारतीय जनता पक्षातर्फे नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। माढ्यामधील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची डोकेदुखी काही संपत नाही आहे। भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरुद्ध मोहिते पाटील रामराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी देखील नाराजी व्यक्त करत थेट उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। त्यामुळे माढ्यात भाजपची डोकेदुखी वाढत आहे। महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने उमेदवारी बदलण्याची मागणी केल्याने आता माढ्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आला आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा नुकताच कुर्डवाडी येथे पार पडला। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करत सर्वसामान्यात मिसळणारा उमेदवार भाजपने दिला पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापूर जिल्ह्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या मैदानात आहेत, तर दुसरीकडे भाजपाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे राम सातपुते यांना भाजपाने यावेळेस उमेदवारी दिली आहे। जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट करीत राम सातपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे। मात्र हे असं असलं तरी 2014-2019 या दोन्ही लोकसभेच्या दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभवाचा बदला प्रणिती शिंदे घेतील का आणि भाजप सलग 2 वेळा जिंकत तिसऱ्यांदा हॅट्रिक करेल का हाच प्रश्न संपूर्ण सोलापूरकरांना पडलाय। उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातून पाण्याच्या मागणीत आता वाढ होताना आपल्याला दिसत आहे। मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आजूल तलावात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, तर दुसरीकडे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनामुळे पाणीसाठा हा अवघा 22% उरला आहे। त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरवासियांवर पाणी कपातीचे संकट कोसळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही नियोजनाला सुरुवात केली आहे। सध्या शहराला काही ठिकाणी 6 दिवसातून तर काही ठिकाणी 8 ते 10 दिवसातून पाणीपुरवठा होतो। मात्र 8 दिवसाला पाणीपुरवठा करूनही पाणी पूर्ण नसल्याने मनपाची आता चांगलीच दमछाक होताना दिसत आहे। तसेच नागरिकांकडून देखील आतापासूनच टँकरची मागणी ही जोर पकडताना आपल्याला दिसत आहे।
दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजल्यासारखा आहे. मात्र या दुष्काळावरती मात करत आधुनिक पद्धतीने पाण्याचा काटकसरीने वापर करत जर शेती केली तर ती निश्चितच फायद्याची ठरू शकते. आणि हेच दाखवून दिलंय लातूर जिल्ह्यातल्या ममदापूर या गावच्या ऋतुराज मिरकले या तरुण शेतकऱ्याने. या शेतकऱ्याने 6 एकरमध्ये पेपरिका या मिरचीचं उत्पादन घेतलंय आणि त्याला यातून लाखोचा नफा मिळतो आहे. एकरी 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न हा शेतकरी घेत आहे. या शेतकऱ्याने एका कंपनीशी करार केला आहे आणि ही कंपनी ही मिरची खरेदी करण्यासाठी ऋतुराज मिरकले यांच्या बांधावर येऊन मिरचीची खरेदी करत आहे. जर शेती करत असताना जर पाण्याचा काटकसरीने वापर केला आणि आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर ती निश्चितच फायद्याची ठरू शकते, हेच या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. जालना जिल्हाभरात आज धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी केली आहे. द्वेष क्लेश विसरून मन निर्मळ करणारा सण म्हणजे होळी. कोणताही जातीभेद धर्मभेद न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आजच्या दिवशी एकत्रित येतात, एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात व रंगांची उधळण करतात. आज जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी केली आहे. यावेळी जरंगे पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांना कोरडा नैसर्गिक रंग लावत त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार संस्कृतीप्रमाणे आजचा धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करताना पाहायला मिळत आहेत. भूमाई दलामार्फत उल्हास नदीबाबत शासनाच्या अकार्यक्षम आणि कुचकामी धोरणाविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात या लढ्याला अजून तीव्र करण्याचे ठरवण्यात आले असून 1 मे 2024 रोजी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणात जबाबदार असलेले सांडपाणी, केमिकल, नाले सोडणारे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनधिकृत बांधकाम व उत्खनन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC, स्टेप प्राधिकरण, KDMC आणि विविध रिसॉर्ट याबरोबर शासनाच्या उदासीनतेचे धोरणाचे निषेध करण्याचे ठरवले असून यासाठी उल्हास नदी बचाव कृती समिती, वालधुनी नदी संवर्धन समिती, मिशन जय भारत, महामाया, असंघटित कामगार संघटना, द समर्पण फाउंडेशन, राष्ट्र कल्याण पार्टी आणि विविध पर्यावरणवादी संघटनांतर्फे पाठिंबा देण्याचं ठरवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरात होळी उत्सव हे उत्साहात संपन्न झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या राजवाडी होळी या होळीला आदिवासी समाजात विशेष असं महत्त्व आहे. या होळीसाठी राज्यात गेलेले आदिवासी बांधव परत आपल्या परिवारासह या होळीत सामील होत असतात. हे होळी पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील देखील आदिवासी बांधव हे सातपुड्यात जमा होत असतात. आज पहाटे हे होळी पेटवण्यात आली आहे. आदिवासी बांधव हे पारंपरिक वेशभूषा घालून रात्रभर आदिवासी पारंपरिक गीतांवरती नृत्य करत असतात. तसेच पहाटेच्या वेळेस हे होळिका दहन करण्यात येत असते. संपूर्ण राज्यभरात आज होळिका दहन झाली असून संपूर्ण राज्यभरात हर्षोल्लास पाहण्यास मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने धुळवडीचा सण साजरा करण्यासाठी वडगाव मावळ येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात गोल आकाराची दगडाचे गोटे उचलून बैठका मारण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून वडगाव मावळमध्ये धुळवडीच्या दिवशी दगडी गोटे उचलण्यासाठी ही स्पर्धा पार पडते. या स्पर्धेला मावळ तालुक्यातील सर्वच उत्साही मल्ल सहभाग घेत असतात. 100 किलो, 85 किलो, 50 किलो अशा वजनाचे हे दगड असतात. हे दगड मानेवर उचलून बैठका मारण्याची प्रथा असते. न थांबता जो मल्ल बैठका मारतो तो विजयी होतो. मानाचे चांदीचे कडे त्या विजयी मल्लाला दिले जातात. परंपरेनुसार आजही हा खेळ वडगाव मावळ येथे पार पडला. भारतीय सण म्हटलं की आनंदाचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील APMC मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार हे नेहमीच व्यस्त असतात. मात्र होळी आणि रंगपंचमी या सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि माथाडी कामगार वर्ग एकत्र आला आणि ह्या व्यापारी आणि माथाडी कामगारांनी होळी रंगपंचमीचा सण हा आनंदात उत्साहात साजरा केलेला पाहायला मिळाला. आज सर्व व्यापारी माथाडी कामगार वर्ग एकत्र आला आणि रंगांची उधळण केलेली पाहायला मिळाली. वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर ठेका धरला आणि रंगांची उधळण करत आपला आनंद साजरा केला. इतर वेळेमध्ये हे नेहमीच व्यस्त असतात. मात्र आज आपला आनंद सण हा उत्साहात साजरा करताना व्यापारी आणि माथाडी कामगार वर्ग पाहायला मिळाला. हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी आगाध ख्याती असलेली व लाखो करोडो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असणारी
काळामा देवीची यात्रा आज उदगीर तालुका शहावाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. खरं तर शहावाडी तालुक्याच्या वैभवात भर घालणारं हिचं मंदिर म्हणजे उदगीरीचं देवस्थान आहे. या ठिकाणी काळामा, सरस्वती व महालक्ष्मी या 3 देवींचं एकत्रित वास्तव्य जे आहे ते या मंदिरामध्ये पाहायला मिळतं. त्यापैकी सरस्वती गुप्त तर काळामा व महालक्ष्मी या देव्या पाषाणातून स्वयंभू प्रकट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं. या देवीच्या यात्रेनिमित्त सकाळच्या वेळेत देवीला अभिषेक तर दुपारी देवीचा मोठा पालखी सोहळा म्हणजेच मोठा सबिना निघतो. या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, राजस्थान, गोवा या परराज्यातूनही या देवीचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दाखल झाले असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.